मुंबई में मानसून से पहले नाले सफाई को लेकर विवाद खड़ा हो गया है। बीएमसी की लापरवाही के चलते चांदीवली के सफेद पुल नाले की सफाई अधूरी पड़ी हुई है, जिससे शिवसेना ठाकरे गुट आक्रामक हो गई है। पार्टी ने इलाके में मोर्चा निकालकर प्रशासन के खिलाफ नाराजगी व्यक्त की और साफ चेतावनी दी कि अगर 2 दिन में नाला साफ नहीं हुआ तो बड़ा आंदोलन किया जाएगा। मुंबई में कई इलाकों में नाले की सफाइयां शुरू हो चुकी है, लेकिन चांदीवली के सफेद पुल नाले में अब भी कचरे का अंबार लगा हुआ है। जलवाहिनी में अटके कचरे के कारण पानी की निकासी रुक गई है। इसे लेकर शिवसेना ठाकरे गुट के कार्यकर्ताओं ने विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे के नेतृत्व में मोर्चा निकाला और बीएमसी के खिलाफ प्रदर्शन किया। प्रशासन को चेतावनी दी गई कि अगर 2 दिनों में सफाई नहीं हुई तो तीव्र आंदोलन होगा। खास करून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचं जे इथं 2 लाईनी आहे, एक कुर्ला नॉर्थ, कुर्ला साऊथ। कुर्ला नॉर्थला जो आमचा पाण्याचा सप्लाय आहे तो सप्लाय या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे। प्रशासनाने जो सप्लाय कमी केलेला आहे त्याच्यामुळे आमचे 2-3 वार्ड जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब झालेले आहे। खास करून आमची खाडी नंबर 3 आहे, लाल बहादूर शास्त्री नगर आहे, लोकमान्य टिळक नगर आहे, फुले नगर आहे, या ठिकाणी अजिबात पाणी जात नाही। बरं, पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या लोकांनी कसं समीकरण केलं ही तुम्हाला सांगतो। या ठिकाणी आमच्या पाण्याचं जे टायमिंग आहे ते 5:30ला सकाळी सुरू होतं, 1:30 वाजेपर्यंत हे लोक पाणी ठेवतात। 1:30च्या नंतर हे पाणी बंद करतात आणि बंद केल्यानंतर काही पोर्शनला नॉन सप्लाय हाऊसमध्ये पाणी देतात। मला सांगा तुम्ही, नॉन सप्लाय हाऊसमध्ये त्या लोकांना पाणी जाईल का? आणि या ठिकाणी आमची टिळक नगरची जी नागरिक आहेत ते भयंकर त्रस्त आहे, त्यांना पाणी मिळत नाही। आणि कुर्ला साऊथचं जे पाणी आहे ते कुर्ला साऊथचं पाणी तुम्हाला माहिती चुनाभट्टीपर्यंत जाते, चुनाभट्टीपर्यंत जाते, पण ते पाणी देखील आज कुर्ल्याची पण अवस्था वाईट आहे। तर या ठिकाणी प्रशासनाने बारीक लक्ष देऊन हा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे। तो जर प्रश्न नाही सोडवला, ज्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, पाण्याच्या बाबतीत देखील आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। विभाग क्रमांक 6 चांदवली विधानसभेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं ह्या नाल्यावरती। हे आंदोलन घेण्याचं कारण असं आहे का ह्या नाल्यावरती आपण बघितलं आहे कलवडचं काम चालू आहे, म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे, पुलाचं काम चालू आहे। आणि या ठिकाणी जो नाला आहे या नाल्यातून जवळजवळ 7 वार्डाचं पाणी जाते। किती? 7 वार्डाचं एकमेव नाला आहे हा पाणी जाण्याचा। परंतु या ठिकाणी या ब्रिजचं काम चालू करत असताना खरं तर नाल्याची सफाई पहिली करून घ्यायला पाहिजे होती, कारण या ठिकाणी कुठल्या प्रकारची यंत्रसामुग्री उतरायला इथं जागा ठेवलेली नाही आहे। नाला सफाई करणार कसा? आणि 15 दिवसापूर्वी याच नाल्यामध्ये आग लागली होती। आग लागल्यानंतर ती आग अशी पसरली होती, ती जर नागरी वस्तीमध्ये जर पसरली असती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर हानी झाली असती तर याला जबाबदार कोण आहे? याला संपूर्ण जबाबदार मुंबई महानगरपालिका आहे। या ठिकाणी खाली सत्यनगर आहे, त्या सत्यनगरमध्ये त्या ठिकाणी एक पाण्याची लाईन आहे 48 इंचाची। ती 48 इंचाची लाईन नाल्याच्या मधोमधून गेलेली आहे। गेली कित्येक वर्ष आम्ही मागणी करतोय, ती जी पाण्याची लाईन आहे एक तर खाली घ्या नाही तर ती वरती घ्या। त्या ठिकाणी देखील कलवडचं काम झालं आहे, पुलाचं काम झालं आहे, दोन्ही साईडने पुलाचं काम केलं आणि मध्ये पाईप सोडून दिला आहे। त्या ठिकाणी त्या पाईपाच्या खाली साफ करण्यासाठी कुठलीही यंत्रसामुग्री जाणार नाही आणि मॅन्युअली देखील आपण काम करू शकत नाही। त्या ठिकाणी कुठलेही कामगार ब्रिज घेऊन खाली उतरणार नाही अशी परिस्थिती तिथं केलेली आहे आणि फार मोठा बॉटलनेक त्या ठिकाणी झालेला आहे। मुंबईमध्ये हा इश्यू पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजणार आहे आणि याच्या पाठीमागं जे प्रशासन आहे, जे ब्रिज डिपार्टमेंट आहे ते आणि SWDचं जे डिपार्टमेंट आहे, ह्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद नाही आहे। कम्युनिकेशन फार मोठा गॅप आहे आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनसाठी 2 ते 3 दिवसामध्ये हा जर नाला साफ केला नाही प्रशासनाने तर या ठिकाणी आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही।